दर्शको नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. दर्शको, इथे हात घ्यावे म्हणजे नेमकं काय? तर देणाऱ्या व्यक्तीची दातृत्वाची भावना घ्यावी. प्रेम, माया, कळकळ ही भावना स्वीकारावी. आपल्या समाजात अनेक थोर समाजसेवक होऊन गेलेत, ज्यांनी या विचारांनी समाजाला भरपूर काही दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यापुढे आपण नेहमीच नतमस्तक होत असतो. असंच एक व्यक्तिमत्व, ज्यांनी ज्ञानाची ज्योत मनामनात पेटवली, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला, स्वातंत्र्य मिळवून दिलं, हे व्यक्तिमत्व आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. त्यांचा 10 मार्च हा स्मृतिदिन आहे. त्यांच्या कार्यापुढे वंदन करण्याचा दिवस. त्या अनुषंगाने आज आपण आपल्या कार्यक्रमात बोलणार आहोत. विषय आपण घेतलेला आहे सावित्रीबाई फुले सामाजिक परिवर्तनाची आद्य प्रणेती. त्यांच्या या कार्यावर, चरित्रावर प्रकाश टाकण्यासाठी स्टुडिओत आपण आमंत्रित केलेला आहे सामाजिक कार्यकर्त्या माधुरी साकुळकर मॅडम. त्यांच्याविषयी थोडक्यात परिचय करून देते. माधुरीताई अनेक वर्षांपासून स्त्री शक्ती संघटनेशी जोडल्या गेलेल्या आहेत. अनेक संस्थांमध्ये, नागपूर विद्यापीठात त्या पॉश कमिटीवर NGO मेंबर म्हणूनही कार्यरत आहेत. शिवाय उत्तम लेखिका त्या आहेत आणि अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. उल्लेखनीय पुस्तकांमध्ये सावित्रीबाई फुले, ज्योतिबा व्यक्ती आणि कार्य आणि तिची स्पंदनं ही पुस्तकं आहेत. त्यांच्या या कार्याचा, लेखनाचा प्रवास जाणून घेऊया. सावित्रीबाई फुले यांना वंदन करून आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार माधुरीताई. नमस्कार. आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू. माधुरीताई, आपण दरच वर्षी सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन किंवा जयंती दिन उत्साहात साजरा करतो आणि त्या अनुषंगाने ठिकठिकाणी तसे कार्यक्रमही आपण राबवत असतो. तर काय या मागचा उद्देश? म्हणजे थोडक्यात सावित्रीबाईंची आठवण का काढायची? असं आहे, आम्ही आहोत कारण त्या होत्या. हो. वी आर बिकॉज ऑफ यू. हे कुठेतरी त्यांच्याबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करायची. कारण त्या जर झाल्या नसत्या तर आपण आयुष्यात काहीच करू शकलो नसतो. 4 भिंतीत घर संसार करत बंदिस्त राहिलो असतो. आपल्यासाठी शिक्षणाची द्वारं ज्यांनी खुली केली, आपल्यासाठी रस्ता तयार केला, रस्त्यातले खाचखळगे काढले, काटे काढले आणि आपला मार्ग सुकर त्यांनी केला. म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 3 जानेवारीला आपण सावित्रीबाई फुले जयंती साजरी करतो आणि 10 मार्चला त्यांचा स्मृती दिन साजरा करत असतो. बरोबर. थोर समाजसेवक, पहिला महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, प्रतिभावंत कवयित्री, म्हणजे असं अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या धनी त्या होत्या. आणि माधुरीताई, त्या काळात त्यांनी लेखणीनी किती समाज परिवर्तन केलं. म्हणजे कधी कधी विचार केला तर नवल वाटतं की तो समाज कसा रूढीवादी होता, पण त्यात परखडपणे भाष्य करणाऱ्या त्या व्यक्ती होत्या. आणि शैक्षणिक कार्य तर त्यांचं भरपूर होतंच, याशिवाय राजकीय आणि सामाजिक कार्यांवरही त्यांचं भरपूर असं योगदान होतं. तर आपण शिक्षणावर बोलूया ना माधुरीताई. तर जसं आता एकूणच शिक्षण पद्धती किंवा स्त्रियांनी शिक्षण घ्यावं यासाठी धडपडणारं हे दाम्पत्य होतं. तर सावित्रीबाईंनी शिक्षणाचं महत्त्व जनसामान्यांपर्यंत कसं पोहोचवलं? त्यांनी अनेक गोष्टींचा अवलंब केला. म्हणजे त्यांचा जन्म आहे 3 जानेवारी 1831चा आणि त्या काळाचा जर आपण विचार केला तर लक्षात असं येईल की त्या काळात गोपाळ गणेश आगरकर किंवा रधो कर्वे यांचा जन्मसुद्धा झालेला नव्हता आणि महादेव गोविंद रानडे फक्त 6 वर्षांचे होते. म्हणजे इतक्या जुन्या काळी की ज्या वेळेला स्त्री शिक्षणाचा विचारच कोणी केलेला नव्हता, त्या काळात इतका विचार करणं आणि त्याहीपेक्षा 1848 साली त्यांनी, महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. तर केवळ 17व्या वर्षी एखादी स्त्री शिक्षिका होते. काही दिवसांनी ती मुख्याध्यापिका होते. आणि शिक्षिका होताना जो त्रास सहन करावा लागला, समाजाकडनं विरोध, घरच्यांकडनं विरोध, आणि जेव्हा शाळेत जायच्या तेव्हा आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे, सर्वश्रुतच आहे की लोक दगड, शेण फेकायचे. त्या आपल्यासोबत एक जास्तीचं लुगडं घेऊन जायच्या आणि शाळेत गेल्यानंतर त्या लुगडं बदलून त्या शिकवायला लागायच्या. एवढा त्रास त्यांनी कोणासाठी सहन केलाय महत्वाचं आहे. त्या आता स्वतः शिकलेल्या होत्याच, पण त्या आपल्यासाठी त्यांनी एवढा त्रास सहन केला. त्यावेळी शिक्षणाचं महत्त्व पटवून त्यांना पटलं होतं, त्यांनी समाजाला पटवले आणि केवळ पटवून थांबल्याने तर कृतीशील असणे महत्वाचं आहे. कारण भाषण देणारे अनेक जण असतात ज्यांना आपण कृतीवीर म्हणतो. भाषण म्हणजे फक्त करायचं काहीच नाही, फक्त बोलायचं, पण कृती करणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांचं शैक्षणिक कार्य हे प्रचंड महत्वाचं आहे. पण त्याबरोबर त्यांनी सामाजिक कामही भरपूर केलं आहे. त्याची पण दखल म्हणजे सगळ्या सामाजिक संघटना ज्या
त्यांचा स्मृतिदिन किंवा जयंती याच्यासाठी साजरी करतात की त्यांनी केलेलं सामाजिक काम ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर. आपण थोडं शिक्षणावर आधी बोलतोय माधुरीताई. तर त्या काळामध्ये कशा पद्धतीने त्यांनी शिक्षणाचे धडे दिले असावेत विद्यार्थ्यांना? कारण मुलांना घरून आणणं, खास करून मुलींना बाहेर काढणं, कसं त्यांनी पालकांना पटवलं असेल? घरोघरी जायचे, सांगायचे, पण त्या काळात इतकी समाजाचा धाक होता की तुम्ही बघितलं असेल खूपशा त्यांच्या चित्रपटांमध्ये वगैरे की मुलींना पोत्यात बंद करून शाळेत आणून सोडलेलं आहे की ही बरं. मुलगी शाळेत जाते हे लोकांना कळू नये म्हणून तिला पोत्यात घालायचं आणि शाळेत आणायचं. इतका विरोध असताना त्यांनी पटवून देणं आणि अगदी पहिल्यांदा सुरुवातीला तर संख्या 7-8च होती. त्यामुळे इतक्या कमी संख्येने सुरू करून नंतर त्या शाळा वाढल्या, पण एकंदर स्त्री शिक्षणाला कमालीचा विरोध होता आणि स्त्री शिकली की ती बंड करेल, आपल्या ताब्यात राहणार नाही, रूढी परंपरा पाळणार नाही आणि सगळ्यात म्हणजे ती बोलायला लागेल, तिला हो. आत्मज्ञान येईल, आत्मभान येईल, हे नकोच होतं समाजाला. स्त्री जेवढी दबलेली राहिली, पिसलेली राहिली, तेवढी पुरुष सत्ताक पद्धती ही खूप निरपवादपणे चांगली चालू शकते आणि म्हणून शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं हे खूपच कठीण होतं आणि ते त्यांनी 200 वर्षांपूर्वी केलं. कारण हो. 1831 सालचा त्यांचा जन्म आणि आता 2031 याला फक्त 5च वर्ष उरलेली आहे. बरोबर. 200 वर्षांपूर्वी इतका दूरगामी विचार करणं, त्यांचं महत्त्व पटवून देणं हे त्यांचं खूपच क्रांतिकारकत्व आहे. बरोबर. त्यांनी एक विधान केलं होतं की मुलं मुली ज्या वातावरणात राहतात त्या मानसिकतेने ते शाळेत येतात, तर त्या पद्धतीने शिकवणं गरजेचं आहे, कारण त्या मानसिकतेचा परिणाम त्या गोष्टींवर होत असतो. तर काय सांगाल की कशा पद्धतीने तिथे त्यांनी मुलींना हाताळलं असेल? हसत खेळत पद्धत आणि जे शिकवायचं ते समोर दिसणाऱ्या वस्तूतून शिकवायचं. म्हणजे खूपदा असं म्हणतात की तुम्ही नळाचा न जर शिकवला तर लोकांनी, खेड्यापाड्यातल्या लोकांनी नळच पाहिलेला नव्हता तर त्यांना नळाचा न कसं ते रिलेट करू शकणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की नखाचा न शिकवा, कारण प्रत्येकाचं नख असतं. हो. त्यामुळे आपल्याला दिसणाऱ्या ज्या वस्तू आजूबाजूला आहेत त्यांच्या माध्यमातून आणि दडपण न येऊ देता हसत खेळत शिक्षणाचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. आणि त्यांच्या अनेक कवितांमध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे सगळ्या कार्याचा त्यांचा हेतू हो. हा अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री शिक्षण, समाज सुधारणा असल्यामुळे त्यांचं काव्यलेखन जे आहे ते सुद्धा सगळं समाज परिवर्तनासाठीच आहे. हो. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत, कविता पण अनेक लिहिलेल्या आहेत. तर आणि शिक्षणाचं महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी या काव्याचा म्हणा किंवा साहित्याचा खूप छान पद्धतीने वापर करून घेतला. तर काव्यातून त्यांनी शिक्षण कसं उलगडलं? त्यांचे 2 कविता संग्रह आहेत. हं. एक आहे 52 कशी सुबोध रत्नाकर आणि दुसरा एक आहे काव्य फुले. काव्य फुले. तर 1854 साली एक आलेला आहे आणि दुसरा आलेला आहे 1891 साली. बरं. 2 काव्यसंग्रहात 37 वर्षांचं अंतर आहे, पण सूत्र समान आहे. म्हणजे तेच विचिंतन, विचार, मनन सतत इतकी वर्ष करणं आणि तोच धागा पुढे चालू असणं आणि केवळ समाज सुधारण्याशिवाय आणि शिक्षणाशिवाय ज्यांना दुसरं काय सुचतच नाही असं सगळं त्या कवितांमधून आपल्याला लक्षात येतं. आणि त्या कवितांमध्ये त्यांनी ज्योतिबांवर लिहिलेल्या कविता आहे आणि मी जे काही आहे ते ज्योतिबा फुलेंमुळे आहे. बरोबर. त्यामुळे त्यांनी ज्योतिबा फुलेंना वंदन करूनच त्यांच्या सगळ्या कविता लिहिलेल्या आहेत. ज्योतिबांना अर्पणही बऱ्याचशा कविता केलेल्या आहेत. हो. आणि या ज्या निसर्गाच्या कविता आहेत त्यांनी छान फुलपानांचा, मधमाशा असा छान उपयोग शब्दांचा करून इतक्या मार्मिकपणे तो संदेश समाजामध्ये पोहोचवला आहे की तेव्हाच्या त्या काळातल्या लोकांना तो भिडला आणि हळूहळू मुलींची संख्या वाढत गेली शाळेत येण्यासाठी. तर काय अजून सांगाल या कवितेंबद्दल त्यांच्या? नाही, भरपूर समाज निरीक्षण, निसर्गाशी एकरूप होणं हं. आणि बारीक निरीक्षण शक्ती. कारण त्या काळच्या बायका इतक्या कामाच्या रगाड्यात असायच्या की एखाद्या फुलाकडे इतकं बारकाईने बघणं सुद्धा त्यांना शक्य व्हायचं नाही. हो. त्या काळात त्यांनी पानं, फुलं, झाडं यांचा अभ्यास केला, त्यांच्यावर लिहिलं. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे काहीतरी वेगळेपण जे आहे ते त्यांचं समाज निरीक्षणातच आहे की बरोबर. निसर्गाचा सुद्धा इतका त्यांनी अभ्यास केला होता. आणि निसर्ग कविता ज्या आहेत, उद्देश मात्र सगळ्यांचा एकच आहे की भरपूर शिका. बरोबर. जसं शैक्षणिक कार्यात त्यांचं खूप हे होतं, मार्ग काढलेत त्यांनी आणि त्यातून पुढे आणलं शिक्षणाच्या बाबतीत लोकांना. तसंच राजकीय आणि सामाजिक पण कार्य होतं. तर आपण सामाजिक कार्याविषयी थोडंसं बोलूया ना. तर त्यांच्या सामाजिक कार्यावर कसा प्रकाश टाकाल तुम्ही? त्यांचं सामाजिक कार्य इतकं प्रचंड आहे. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की महात्मा फुलेंशी त्यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्या 9 वर्षांच्या होत्या आणि महात्मा फुले 13 वर्षांचे होते आणि 50 वर्षांचं सहजीवन त्यांचं आहे. म्हणजे आता आपण असं म्हणत असतो की 2 प्रकारची जोडपी असतात. आपण सगळी जोडपी ही मेड बाय इच अदर असतात. हो. एकमेकांच्या अपेक्षानुसार वागत
एकमेकांसारखे काही दिवसांनी होऊन जातो. हं. पण हे जोडपं मात्र मेड फॉर इच अदर होतं. कारण ज्योतिबांनी जे जे काय केलं त्या सगळ्यांना नुसतं त्यांनी पाठिंबाच दिला असा नाही, तर सक्रिय सहभाग होता. म्हणजे बरं. त्यांनी 1860 साली बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं बरं. आणि त्यावर असं एक खास घर विकत घेतलं. त्या घरावर आणि त्याची सगळी जाहिरात अशी केली की इथे या आणि सुखरूप बाळंत व्हा. हं. ज्या बायका फसवल्या गेल्या होत्या, बालविधवा होत्या, त्यांच्यासाठी त्यांनी जे काढलं बालहत्या प्रतिबंधक गृह, त्यावेळी 35 बायका बाळंतपणासाठी आल्या. बरं. आणि त्यातल्या 30 बायकांची मुलं ही मेलेली निपजली. हं. कारण मूल होऊ नये, कारण त्या फसवल्या गेलेल्या होत्या, बालविधवा होत्या. तर मूल होऊ नये यासाठी त्यांनी इतके अघोरी उपाय केलेले होते की 30 लहान बालं ही मृत निघाली आणि फक्त 5 मुलं ही जिवंत आणि चांगली निघाली. त्यातलाच एक यशवंता हा त्यांनी दत्तक घेतला आणि त्या मुलाला पुढे डॉक्टर केलं. हो. म्हणजे बालहत्या प्रतिबंधक गृहात येणाऱ्या 35 बाळंतिणीची बाळंतपणं करणं किती कठीण आहे आपण कल्पना करा. हो ना. आपल्या घरी 1-2 मुलासुनांची बाळंतपणं करताना आपण थकतो. 35 ज्या आपल्या नात्याच्या नाही, गोत्याच्या नाही, अशा केवळ सामाजिक संवेदनेतून 35 बाळंतपणं त्यांनी एका हाती केली. त्यातून पुढची अवस्था ही अशी आहे की बालहत्या प्रतिबंधक गृहानं आलेली जी बाळं आहेत त्यांचं काय करायचं म्हणून त्यांनी अनाथाश्रम काढला. त्या अनाथाश्रमातल्या सगळ्या मुलांची देखभाल त्यांनी केली. म्हणजे किती प्रकारचं सामाजिक काम केलं सांगतात. असं लक्षात येईल की त्या काळी मोठा दुष्काळ पडला होता. बरं. 1877 साली खूप मोठा दुष्काळ पडला होता. लोक मरत होते. त्यावेळेला ज्योतिबा फुल्यांनी धनकवडी इथे एक ज्याला आपण म्हणतो मोठं अन्नछत्र उघडलं आणि त्या अन्नछत्रात रोज 2000 भाकरी तयार होत. बरं. आणि तिथे येणाऱ्या लोकांना ते निःशुल्क मिळत असे. अट अशी होती की तुम्ही इथेच ते खाल्लं पाहिजे, कारण तुम्ही जर घरी घेऊन गेलात तर तुमच्या हातलं दुसरं कोणी खाऊ शकेल. तर 2000 भाकरींपैकी किमान अर्ध्या भाकरी तरी त्या रांधत असतील. हो. त्यामुळे एवढे कष्ट करणं त्याच्यातूनच त्यांचं सामाजिक भान दिसून येतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी जी ज्योतिबांनी सांगितली ती त्यांनी पटवून केली. म्हणजे त्या जोडप्यांचं सहजीवन हे खूपच आदर्शवतच होतं. कारण हे हे ज्या म्हणजे अनाथाश्रम असेल या किंवा अन्नछत्र उघडणं असेल, ही सगळी आयडिया ज्योतिबांची होती. पण ती पूर्णपणे त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत ज्योतिबांनी केली आणि ती धरून बांधून केलेली मदत नव्हती. मनापासून ते काम पटलं म्हणून त्यांनी केलेलं होतं. त्यामुळे 2000 भाकरींपैकी किमान अर्ध्या भाकरी त्यांनी केलेल्या असतील. एवढे कष्ट करायचे. अनेक त्यांनी कामं केली. म्हणजे त्यांनी एक केशवपन बंद व्हावं म्हणून न्हाव्यांचा संप महात्मा ज्योतिबा फुलेंनी घडवून आणला. बरं. कारण त्या केशवपनाच्या प्रथेला ज्या स्त्रिया बंद पडत होत्या, बळी पडत होत्या, तर त्या बळी पडू नये म्हणून त्यांनी केलं. आणि त्याची अशी झाली की न्हाव्यांनी खरंच त्यांचं ऐकलं आणि स्त्रियांचं केशवपन बंद केलं. आणि तेव्हापासून केशवपनाची प्रथा ही जवळपास नामशेष होत आलेली आहे. म्हणजे केवढा मोठा तो विचार त्या काळातला आणि किती विरोध सहन करावा लागला तरी त्या डगमगल्या नाहीत. म्हणून सामाजिक परिवर्तनाची आद्य प्रणेती त्यांना म्हणतात. ते काही खोटं नाही. बरं, विधवा पुनर्विवाह यावरही त्यांनी खूप भर दिलेला आहे, तर यावर काय सांगाल? म्हणजे त्यांनी विधवा पुनर्विवाहावर भर दिला. एक तर त्यांच्या आधी एक पत्र लिहिलेलं आहे. ज्योतिबा फुलेंना त्यांनी लिहिलेली 4 पत्रही उपलब्ध आहेत. बरं. आणि पतीला पत्र लिहिणारी मला वाटतं ती पहिली स्त्री असेल 200 वर्षांपूर्वीची. हो. म्हणजे रुक्मिणीने लिहिलं प्रेमपत्र हे माहिती आहे, पण त्यानंतर नवऱ्याला पत्र लिहिणारी 200 वर्षांपूर्वीची की जिला लिहिता येतं हो. आणि लिहिण्याची हिंमत केली अशी. आणि ती जी पत्र आहेत त्यात त्यांनी एका पुनर्विवाहाच्या घटनेचं वर्णन केलेलं आहे. विधवा पुनर्विवाह म्हणजे ती ज्या काळात अतिशय कठीण गोष्ट होती ते त्यांनी करून दाखवलं, त्याला मदत केली त्या पुनर्विवाहाला. आणि मी हे कसं साध्य केलं हे त्यांनी फुलेंना पत्रातून कळवलेलं आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही सांगताय माधुरी. तर याविषयी पुढे जाणून घेऊया. ब्रेकची वेळ झाली आहे. दर्शको, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमातून प्रकाश टाकत आहोत. पुढेही मुद्दे जाणून घेऊया. माधुरीताई, जुन्या अनिष्ट रूढी परंपरा यांना त्यांनी अक्षरशः आवाज उठवला. त्या काळामध्ये परखडपणे आपले विचार मांडलेत आणि त्या दृष्टीने त्यांनी तशी पावलं उचलली. ब्रेकवर जाण्याआधी आपण विधवा पुनर्विवाह हा मुद्दा चर्चेला घेतला होता. तर कशा पद्धतीने त्यांनी त्याच्यावर कार्य केलं, काय सांगाल?
विधवा पुनर्विवाह हा प्रामुख्याने ब्राह्मण विधवांचाच प्रश्न होता, कारण बाकीच्या समाजामध्ये काळीमोड घेणं, पाठ लावणं हे सहज शक्य होतं. तर आणि पुरुष सहज दुसरं तिसरं कितीही लग्न करू शकत असे, आणि घटस्फोटाची तर काही पद्धतच नव्हती. त्यामुळे परित्यक्ता करायचं आणि दुसरं लग्न करायचं, पण महिलांच्या बाबतीत हे शक्य नव्हतं, ब्राह्मण महिलांच्या बाबतीत. त्यामुळे त्यांनी विधवा पुनर्विवाहात या प्रामुख्याने ब्राह्मण महिलांचा त्यांनी विचार केला आणि अनेक पुनर्विवाह घडवून आणले. त्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि एक सन्मानाचं जीवन म्हणजे विधवेच्या जीवनातून विवाहितेचं जीवन तिने जगावं, तिला कुटुंब, संसार, मुलं हे सगळं मिळावं यासाठी प्रचंड प्रयत्न दोघांनी पण केलेले आहेत. हो, आणि ज्योतिबांच्या प्रेरणेमुळे त्या अधिक फुलत गेल्या आणि जे काय समाजामध्ये वाईट अंधश्रद्धा होत्या त्याच्यावरही त्यांनी सडेतोड उत्तर मागितलं समाजातील लोकांकडनं. तर या अंधश्रद्धा कोणत्या होत्या? अंधश्रद्धा म्हणजे अगदी वास्तू करायचा तरी ब्राह्मणांना बोलवायचं, ब्राह्मण जेवण करायचं, 21 ब्राह्मणांना दक्षिणा द्यायची, मरण असेल, तेरवी असेल, काहीही असेल तरी ब्राह्मणांचं अतिशय प्रस्थ माजलेलं होतं. त्याला त्यांनी विरोध केला. इतकंच कशाला, सत्यशोधक मंडळांनी जी लग्न लावलेली आहेत ती गुरुजींशिवाय लावलेली आहे, म्हणजे लग्नात भटजी नको अशी. आणि त्यावेळेला मग खूप कोर्ट कचऱ्या झाल्या. एक गुरुजी कोर्टात गेले की अशामुळे आमचा धंदाच बंद होईल. पण बिना भिक्षुकांसह भटजी शिवाय लग्न व्हावीत असा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी जी म्हणजे लग्नात म्हणायची मंगलाष्टक आहे ती इतकी विवेकपूर्ण, शास्त्रीय आणि एकमेकांना द्यायच्या सहवचनाची ती स्वप्न आहेत अशी ती म्हणायची मंगलाष्टक ही वरवधूंनी म्हणायची आहे अशी. त्या काळात असा विचार करणं हे खरं म्हणजे अंधश्रद्धांना आणि जी भटजीशाही माजली होती त्यांना हे दिलेलं फार मोठं आव्हान होतं. हो, सत्यशोधक समाजाच्या त्या पहिल्या स्त्री अध्यक्षा होत्या, त्यातून त्यांनी कसं कार्य केलं? कारण हे कार्य खूप मोलाचं होतं त्यांचं. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली आणि त्यानंतर महात्मा फुले गेल्यानंतर त्या सत्यशोधक समाजाच्या अध्यक्ष झाल्या आणि तेच कार्य जे फुलेंनी केलं होतं तेच पुढे चालवलं. आणि पण त्यावेळेला त्यांनी अध्यक्षपदावरून केलेली भाषणं अतिशय गाजलेली आहेत. त्यांची 5 भाषणं आहेत उपलब्ध आणि त्या सगळ्या भाषणांचा अर्थ जो आहे तो भरपूर मेहनत करा, अंधश्रद्धांना पडू नका आणि भरपूर शिका आणि त्या काळच्या परिस्थितीचं वर्णन करणारं अशी ही सगळी 5 भाषणं आहेत. म्हणजे उद्योग, व्यापार, शिक्षण यांचं महत्त्व सांगणारी ही 5 भाषणं आहेत. म्हणजे केवळ शिक्षणच नाही तर प्रत्येक क्षेत्राचं त्यांचं लक्ष होतं, अभ्यास होता आणि कुठे चूक, कुठे बरोबर, कुठे आवाज उठवायचं हेही त्यांनी खूप उत्तम प्रकारे कार्य केलेलं आहे. बरं, आता अशा अनेक गोष्टी त्यांच्या विरोधात सरकारच्या जाऊन त्यांनी कामं केलीत आणि समाजामध्ये असे भेडसावणारे प्रश्न होते जे त्यांना मनाला बिलकुल पटायचं नाही आणि त्यांनी पत्राचा आधार घेतला आणि ज्योतिबांना अनेक पत्र त्यांनी लिहिलेली आहेत आणि पत्रातून खूप छान पद्धतीने ते व्यक्त झालेले आहेत. मगाशी तुम्ही पत्रांचा उल्लेख देखील केला, तर काय सांगाल यावर? समाजस्थितीचं वर्णन करणारी त्यांनी पत्र लिहिली आणि ती 4च पत्र उपलब्ध आहेत. बरं, उपलब्ध साहित्य जे त्यात त्यांची 4च पत्र उपलब्ध आहे आणि त्यात त्यांनी असं एरवी जी नवरा बायकोंची पत्र असतात, तू कसा आहे, मी कसा आहे, असं नाही आहे, तर प्रत्येक क्षणी समाजाचा विचार, समाजचिंतन अशी वर्णन करणारी ती पत्र आहेत. बरोबर. आता यांचं सावित्रीबाई फुलेंचं कार्य तर इतकं छान आहेच. अनेक थोर समाजसेवक होऊन गेले ज्यांनी अनेक पद्धतीने आपलं योगदान समाजात दिलेलं आहे. आपणही त्या कळकळीने, त्या विचारांनी समाजसेवेत उतरलेला आहात. अनेक वर्ष झाले आपण या क्षेत्रात कार्यरत आहात. स्त्री शक्ती संघटनेबद्दल तुम्ही विशेष कार्य करता, तर माधुरी या कार्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सावित्रीबाई फुलेंचं अजून 1-2 गोष्टी सांगायच्या राहिल्यात. त्यांनी आपल्या मुलांना डॉक्टर केलं, यशवंता म्हणून, आणि तो सैन्यात नोकरी करायचा. प्लेगची मोठी 1897ला पुण्याला प्लेगची मोठी साथ आली आणि त्या साथीत काम करायसाठी त्यांनी मुलाला लष्कराची नोकरी सोडून पुण्याला बोलवलं आणि त्यांनी अनेक प्लेगच्या रोग्यांना बरं केलं. आणि एका प्लेगच्या रोग्याला आपल्या छाती म्हणजे असं पाठीवर घेऊन आपल्या मुलाकडे त्या दवाखान्यात नेत असताना त्यांना प्लेगची लागण झाली आणि त्या प्लेगनी गेल्या. म्हणजे कर्तव्यरत असताना त्या गेल्या हे महत्त्वाचं आहे. म्हणजे शेवटपर्यंत सतत आपलं कामात झोकून देणं आणि म्हणून त्यांच्या मृत्यूचं हे जास्ती उदात्तीकरण करायला पाहिजे, कारण सतत कर्तव्यरत असताना त्या गेल्या. आणि दुसरं असं की महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मृत्यूनंतर जेव्हा अंत्ययात्रेची वेळ आली तेव्हा त्यांचा एक पुतण्या पुढे आला आणि तो वाद घालायला लागला. तो वाद वाढू नये म्हणून त्यांनी स्वतःच आकटं धरलं त्यांच्या प्रेतापुढे
आणि प्रेताला अग्नी दिला. हं. म्हणजे सांगायचं वैशिष्ट्य तर किती पैलू तुम्हाला सांगता येतील. शिक्षण सुधारक, पहिल्या मुख्याध्यापिका, पतीच्या प्रतिभावंत. प्रेतापुढे आकटं धरणारी स्त्री, त्याच्या प्रेताला अग्नी देणारी पहिली स्त्री, शिवाय कविता रचणारी म्हणजे कवयत्री, हो. भाषणं देणारी, लिखाण करणारी, महिला सत्यशोधक समाजाची पहिली महिला अध्यक्ष, एवढे सगळे पैलू एका व्यक्तीच्या आयुष्याला कसे असू शकतात आपण खरंच खूप दिग्मूढ होतो. हो, आणि त्या मग- काळात. हां, त्या काळात. आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते की त्यांचं ऋण फेडण्याचा अंशतः तरी आपण प्रयत्न करायला पाहिजे. अर्थात त्यांच्या ऋणातून कधीच कोणी मुक्त होऊ शकणार नाही, ते ऋण कायम राहणार आहे. हो. पण त्या ऋणातून अंशतः मुक्त होण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून खरं म्हणजे अनेक महिला संघटना जन्माला आल्या आणि त्या काम करत आहेत. बरोबर. आणि त्यातली एक- तुमची हां, हां. स्त्री शक्ती संघटना. आणि हे वर्ष हे महिला चळवळीसाठी विशेष आहे, कारण 1975 मध्ये युनोनी महिला वर्ष जाहीर केलं होतं. बरं. त्या काळात अनेक अभ्यास झाले. श्रीमती फुल रेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सरकारने नेमलेली होती आणि त्याचा अहवाल आला टुवर्ड्स इक्वॅलिटी नावाचा. बरं. आणि त्या अहवालांनी स्त्रियांची सामाजिक, राजकीय, कौटुंबिक परिस्थिती कशी आहे हे समाजापुढे आणलं आणि सगळ्या जगभर खूप अभ्यास या विषयावर झाले आणि लक्षात असं आलं की महिलांचे प्रश्न इतके जास्ती आहेत की केवळ महिला वर्ष साजरं करून होणार नाही. आणि म्हणून जगाच्या इतिहासात असं पहिल्यांदा झालं की एका वर्षाचं दशकात रूपांतर झालं. तुम्हाला आठवत असेल, महिला वर्षाचं महिला दशकात रूपांतर झालं. बरं. आणि मग त्यावेळेला अनेक जाणीव जागृतीचे प्रयत्न झाले आणि 75च्या दरम्यान अनेक महिला संघटना निर्माण झालेल्या आहेत. पण त्या ज्या महिला संघटना निर्माण झाल्या त्या खूपशा पाश्चात्य विचारसरणीपासून प्रेरणा घेऊन झालेल्या होत्या. त्यांचे विचार पण जरासे वेगळे होते. हो. स्त्रीमुक्तीचं वारं डोक्यात होतं. आता स्त्रीमुक्ती म्हटल्यामुळे नेमकं काय, तुम्हाला कशापासून मुक्ती हवी आहे? घर संसार नको, मुलं नको, लग्न नको. त्यामुळे ही स्त्रीमुक्तीची चळवळ भारतात काही फारशी रुजली नाही. बरं. अशा काहीतरी चळवळीची गरज होती की जी इथल्या मातीतली असेल, भारतीय समाज व्यवस्थेबद्दल बोलेल. आणि म्हणून महिला दशकाचा भर ओसरल्यानंतर 15 मे 1988 भारतीय स्त्री शक्ती या संघटनेची स्थापना झाली. बरोबर. भारतीय आणि स्त्री शक्ती संघटना ही अराजकीय संघटना आहे आणि स्वयंसेवी संघटना आहे. बरोबर. मग तुम्ही या कार्याकडे कशा वळलात? म्हणजे काय प्रेरणा मिळाली किंवा कसं ते एखादी ठिणगी पडली आणि नाही तिथे आता मला काम करायचं ही भावना निर्माण झाली? खरं म्हणजे असं काही नव्हतं. आधी आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलेलं आहे. बरं. त्यामुळे सामाजिक कार्याचा वसा होताच की आणि आता लग्न झाल्यानंतर त्या विद्यार्थी परिषदेचं काम करू शकत नाही. त्यामुळे काही मैत्रिणी त्याच दरम्यान विद्यार्थी परिषदेचं काम संपवून भारतीय स्त्री शक्तीचं काम करायला लागलेल्या होत्या. आणि मग महिलांसाठी काहीतरी करायला पाहिजे. घरात पदोपदी आपल्याला जाणवत असतं की कुठेतरी महिलांवर अन्याय अत्याचार होतोय, हो. आपल्याला कमी लेखल्या जात आहे. त्यामुळे महिलांसाठी काहीतरी करायचं हे अनुभवातून लक्षात आल्यामुळे मी भारतीय स्त्री शक्तीचं काम 1990 पासून करायला लागले. हो. माधुरीताई, इथे थांबूया, ब्रेकची वेळ झाली आहे. दर्शको, माधुरीताईंच्या सामाजिक कार्याविषयी पुढे जाणून घेऊया, पण इथे थांबूया आणि घेऊया एक छोटासा ब्रेक. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. सावित्रीबाई फुले सामाजिक परिवर्तनाची आद्य प्रणेती या शीर्षकाअंतर्गत सामाजिक कार्यकर्त्या माधुरी साकुळकर आपल्यासोबत आहेत आणि छान उपक्रमांबद्दल माहिती त्या देत आहेत. पुढेही जाणून घेऊया. माधुरीताई, ब्रेकवर जाण्याआधी आपण स्त्री शक्ती संघटनेविषयी बोलत होतो, जाणून घेत होतो. तर ही स्त्री शक्ती संघटना कशा प्रकारचे उपक्रम राबवते ते जाणून घ्यायचं आहे. भारतीय स्त्री शक्तीतर्फे मुख्य म्हणजे फॅमिली काउन्सिलिंग सेंटर्स राबवले जातात. नागपुरात जे भरोसा सेल आहे त्या भरोसा सेलला आमचे 2 फॅमिली काउन्सिलिंग सेंटर आहे, हितगुज आणि आस्था नावाचे. बरं. आणि तिथे सर्व प्रकारच्या कौटुंबिक मार्गदर्शन केलं जातं. आणि त्याचं यश असं की तिथे जे फॅमिली डिस्प्यूट्सवाले येतात त्याच्यातले 70 ते 80% लोक घटस्फोट घेत नाहीत, काउन्सिलिंगद्वारे पुन्हा सुखाने नांदायला लागतात. हे आमच्या कामाचं खूपच मोठे यश आहे. मग या कामातले काही असे अनुभव सांगता येतील का, की कसं तुम्ही त्या महिलांना जाचातून बाहेर काढलं किंवा कसं त्यांना स्वतः काहीतरी नोकरी करावी इतपत तुम्ही त्यांना स्थैर्य आणून दिलं, ताकद आणून दिली? यांचे अनुभव तर खूपच भयानक असतात. म्हणजे जेव्हा बाहेर पडतात तेव्हा गंमत अशी असते काउन्सिलिंगची की जेव्हा तो सांगतो तेव्हा त्याचंही बरोबर वाटतं, ती सांगते तेव्हा त्याचंही बरोबर वाटतं. आणि मग काउन्सिलरला प्रश्न पडतो की नेमकं काय खरं खोटं असेल. जेव्हा दोघांना एकमेकांसमोर आणतो तेव्हा त्या चुका कळतात
आणि मग नंतर काउन्सिलर्स त्यांच्यापुढे अनेक पर्याय उपलब्ध करून देतात. काउन्सिलिंगचा हेतू असा आहे की तुम्ही निर्णय नाही घ्यायचे, त्या व्यक्तीसमोर पर्याय निर्माण करायचे आणि ते ठरवेल तिच्यासाठी योग्य पर्याय काय आहे. बरं. आणि नंतर त्यांना आपापल्या चुका कळल्यामुळे ते यशस्वी रीतीने पुढे संसार करतात. आणि त्यातून एखादीला असं जाणवतं की नाही, आपण जर आपल्या पायावर उभं असतो तर आपल्याला एवढं ऐकावं लागलं नसतं. त्यामुळे तिला प्रेरणा मिळते की आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सहनशक्ती वाढवली पाहिजे हे दोघांनी कळतं. म्हणजे आजकाल सगळ्यांना इन्स्टंटच्या जमान्यात हो. पेशंट आणि ॲडजस्टमेंट अजिबातच उरलं नाही. हो. म्हणजे संसार यशस्वी करायचा असेल तर भरपूर पेशन्स लागतो आणि ॲडजस्टमेंटची तयारी लागते. हे कुठेतरी कुटुंबातून मुलांना शिकवलं जात नाही. म्हणजे 1-2 मुलं असतात आणि समृद्धी असते, त्यामुळे त्यांना अजिबातच ॲडजस्ट करायची सवय नसते. काउन्सिलिंगद्वारा ह्या 2 गोष्टी सांगितल्या की त्या नीट स्वतःला पुष्कळ असं सावरतात. बरोबर. मग ग्रामीण भागातही या पद्धतीने उपक्रम राबवले जातात का? ग्रामीण स्त्री शक्ती म्हणून एक भारतीय स्त्री शक्तीचा उपक्रमच आहे. बरं. आणि ग्रामीण जीवनाशी सगळ्या पैलूंवर काम केलं जातं. म्हणजे बचत गट भरपूर आहे स्त्री शक्तीचे. बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांचं सक्षमीकरण झालेलं आपल्याला माहिती आहे की 1990 नंतर जी बचत गटाची चळवळ सुरू झाली त्यांनी इतकी प्रचंड कामं केली. म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली, म्हणजे त्यांनी स्वस्त धान्याची केंद्र चालवायला घेतली. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार बंद झाला. दारूबंदी विरुद्धची आंदोलनं बचत गटांनी चालवलेली आहे. म्हणजे उभी बाटलीची आडवी बाटली केलेली आहे. बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांचं प्रचंड सक्षमीकरण झालेलं आहे. दुसरं असं की फॅमिली काउन्सिलिंग सेंटर्समध्ये ज्या केसेस येतात त्यावरून आमच्या लक्षात असं आलं की काही गोष्टी जर लग्नाच्या आधीच कळल्या तर जास्ती उपयोगाचं होऊ शकेल. म्हणून त्यातून आमचा एक असा प्रकल्प आहे प्री मॅरेज काउन्सिलिंग. बरं. आम्ही ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मुलींसाठी कॉलेजमध्ये प्री मॅरेज काउन्सिलिंगचे वर्कशॉप घेतो. आणि मागच्या वर्षीपासून महिला आयोगाने पण हा उपक्रम सुरू केला आहे. आणि महिला आयोग आणि भारतीय स्त्री शक्ती मिळून सपने तेरे मेरे हा प्री मॅरेज काउन्सिलिंगचा कार्यक्रम आम्ही चालवतो. बरोबर. आणि शिक्षण सगळ्यांनाच मिळावं, मुलींना मुलांना, तर त्या दृष्टीने असं काही पावलं उचलली जातात का? हो, म्हणजे फंड हर एज्युकेशन म्हणून आमचा एक उपक्रम आहे ज्यात आम्ही स्लम मधल्या किंवा निम्न आर्थिक स्तरातल्या मुलींना दत्तक घेतो आणि मग त्यांच्यासाठी डोनर्स मिळवायचे आणि त्यांना जे काही शैक्षणिक साहित्य लागेल ते त्यांना उपलब्ध करून दिलं जातं. म्हणजे काही मुली म्हणा किंवा मुलं परिस्थितीमुळे पुढे जाऊ शकत नसतील पण त्यांना पायावर उभं राहायचंय स्वतःच्या, तर अशांसाठी आपली संस्था मदत करते सर्व प्रकारची. म्हणजे हेल्प डेस्क म्हणून एक आहे, तिथे तुम्हाला सगळ्या सरकारी योजनांची माहिती दिल्या जाते. म्हणजे खूपदा योजना म्हणजे आहे की एखादं भाजीचं दुकान जरी काढायचं असेल तरी तुम्हाला महिला बालकल्याणकडनं मदत मिळू शकते. अशा अनेक सरकारी योजना असतात पण त्या माझ्यासाठी हे मलाच माहीत नसल्यामुळे काही स्त्रिया करू शकत नाही. त्यामुळे आमच्या हेल्प डेस्क या उपक्रमाअंतर्गत त्या सगळ्या सरकारी योजनांची माहिती आम्ही त्यांना देत असतो. आणि इतके वर्ष झाले या संस्थेत आपण कार्य करत आहात, अनेक अनुभव आपल्या पाठीशी आहेत, तर अशा काही मुलं मुली जे स्थिर झाले आयुष्यात असं काही उदाहरण आहेत का? अनेक. आणि त्यातली एक केस म्हणजे मला ती खरं अयशस्वी आहे, म्हणजे सक्सेस स्टोरी म्हणून सांगता येणार नाही पण ती मला कायम रुखरुख लागलेली ती आहे, ती मी सांगते. एक नाव बदललेलं आहे त्या मुलीचं. एक मुलगी आमच्याकडे आली आणि ती प्रेग्नंट होती 4-5 महिन्यांची. बरं. तर तिने सांगितलं की ह्या मुलांनी मला लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि मग ह्याने काही लग्न केलं नाही. मग त्या मुलाला जेव्हा आम्ही काउन्सिलिंग सेंटरला बोलवलं तेव्हा तो मुलगा म्हणाला की नाही, हे माझं मूल नाही आहे, तीच वाईट चालीची आहे नेहमीप्रमाणे, आणि तो काही तिच्याशी लग्नाला तयार होईना. आणि तिला त्या मुलाशी लग्न करायचं होतं कारण नाही तर ती बाळाला जन्म कशी देणार. आणि 5 महिन्यांचं झालं होतं त्यामुळे अबॉर्शनची वगैरे काहीच तेव्हा हे नव्हतं, म्हणजे करूच शकत नव्हत्या. तर मग त्याला म्हटलं की आपण DNA टेस्ट करू आणि DNA टेस्ट केली की कळेलच त्या मुलाचा बाप कोण आहे. मग तो घाबरला आणि मग त्यांनी त्या मुलीशी लग्न केलं. लग्न केल्यानंतर पण त्याची अट अशी होती की हे तिला मी बाळणपण झाल्यानंतर 2 महिन्यांनी घेऊन जाईल, पण तिला शेवटी असं आहे तिचा निर्णय असतो ना, तिला तेवढंही चालणार होतं. त्यामुळे लग्न केल्यानंतर तिला एका अनाथाश्रमात ठेवलं म्हणजे आणि पुनर्वसन केंद्रात ठेवलं. तिथे तिचं बाळणपण झालं आणि मुलाला दत्तक द्यायसाठी आम्ही सोपवणार वरदानसारख्या संस्थेकडे अडॉप्शनसाठी, तर ती नाही म्हणाली. मूल पाहिल्यानंतर तिला त्या मुलासकट नवऱ्याकडे जायचं होतं. बरं. तर त्याला तो अजिबातच तयार नव्हता कारण त्याला ती नवरी म्हणून घेऊन जायची होती. पण मग खूप कन्व्हिन्स केलं तेव्हा तो तिला मुलाला न्यायला तयार झाला. मुलगा आणि बायकोला घेऊन तो घरी गेला आणि नंतर त्या मुलाला इतका त्रास द्यायला लागला, बाळाला आपल्या लहान चटके द्यायला लागला. बरं. मग ती तिथे राहणं शक्यच नव्हतं. ती परत आली.
त्याच्यावरनं एक धडा असा आम्ही असा घेतला सगळ्यांनी की प्रेम करणाऱ्या कुठल्याही दोन व्यक्तींना दूर करता येत नाही आणि प्रेम न करणाऱ्या केवळ वासनेच्या आहारी जाणाऱ्या लोकांना कितीही तुम्ही एकत्र राहा म्हटलं तरी ते एकत्र राहणं शक्य नाही. हा धडा एकंदर आम्हाला त्याच्यातनं मिळाला. अशा अनेक प्रकारचे येतात. पण सामाजिक कार्यकर्ते मदतीचा हात मात्र पुढे ठेवतात. खूप यात समाजात शंकाच चांगली नाही. मदत मिळते, डोनेशन मिळतात. लोक म्हणजे चांगलं काम दिसलं ना की खरं प्रत्येकाच्या मनात काहीतरी चांगलं करायची इच्छा असते, पण ते वेळ नसतो, पैसा नसतो, पण कोणीतरी करतं म्हटलं की खूप लोक मदतीला येतात. हे सामाजिक कामांचं वैशिष्ट्य आहे. ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शको, माधुरीताईंच्या लेखन प्रवासाविषयी पुढेही जाणून घेऊया, पण इथे थांबूया आणि घेऊया एक छोटासा ब्रेक. दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सामाजिक कार्यकर्त्या माधुरीताई तर आहेतच, शिवाय लेखनाचाही एक छान गुण त्यांच्या अंगी आहे. त्यांच्या लेखन प्रवासाविषयी आता जाणून घेऊया. माधुरीताई, खूप छान पद्धतीने तुम्ही तुमच्या सामाजिक कार्याविषयी सांगितलं. आता आणखीन एक तो पैलू आहे तुमच्या जीवनातला आणि अत्यंत आवडीचा, म्हणजे तो लेखनाचा. अनेक वर्ष झाली तुम्ही लिखाण करत आहात. तर लिखाणाची आवड तुम्हाला आधीपासून होती की या सामाजिक कार्यात उतरल्यावर महिलांचे जे तुम्हाला प्रश्न दिसले, ती प्रश्नांची उत्तरं, ते प्रश्नांच्या समस्या ज्या आहेत त्या समाजापर्यंत याव्यात या कळकळीने लिखाण सुरू केलं? हो, सुरुवातीपासून लिखाणाची आवड वगैरे काही नव्हती. भारतीय स्त्री शक्तीचं काम सुरू केल्यानंतर एक एक समस्या दिसायला लागली आणि मग त्या समस्या सोडवायचे काय उपाय असतील याच्या खरं म्हणजे चिंतन, मननातून, कृतीतून लिखाणाला सुरुवात झालेली आहे. आणि मग आपण भारतीय स्त्री शक्तीचं काम करतो तर महिलांची नेमकी स्थिती काय असावी, एक 200 वर्षात स्त्रियांचा प्रवास कसा झाला असेल, कुठून सुरुवात करून स्त्रिया कुठे पोहोचल्या, त्यांना काय काय अडथळे आले, त्यांनी शिक्षण कसं घेतलं असेल, कुठल्या सामाजिक परिस्थितींवर मात करून त्या पुढे आल्या असतील, ह्याचा विचार करण्यासाठी खरं म्हणजे मी स्त्री आत्मचरित्र वाचायला सुरुवात केली. बरोबर. आणि तुम्ही जवळपास 9 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले व्यक्ती आणि कार्य आणि खास स्त्रियांवरची ही पुस्तकं. तर कसा आशय मांडलात, कसं सुचलेत हे विषय तुम्हाला? सुचण्याचं तर खरं कारण म्हणजे भारतीय स्त्री शक्ती आणि स्त्रियांविषयीचं काम हे आहे. बरं. महिलांची आत्मचरित्र मी वाचायला अशी सुरुवात करताना केवळ ते जे डॉक्युमेंटेशन त्या निमित्ताने झालं आहे महिलांच्या इतिहासाचं, ते डॉक्युमेंटेशन समजून घ्यायचं कारण म्हणून मी ते वाचायला सुरुवात केली. आणि लक्षात असं आलं की 1875 साली पहिलं स्त्रीचं आत्मचरित्र आलेलं आहे. बंगालीमध्ये आहे ते, राससुंदरी देवींचं. आणि बंगालमध्ये इंग्रज आधी आले किनाऱ्यावर असल्यामुळे, आणि सगळ्या क्रांतिकार्याची असेल, सामाजिक कामाची असेल, प्रबोधनाची असेल, सुरुवात बंगालमध्ये जास्ती आधी झाली असल्यामुळे 1875ला हे आत्मचरित्र आलंय, राससुंदरी देवींचं अमार जीवन. आणि त्यात म्हणजे का त्यांनी आत्मचरित्र लिहिलं किंवा कशा शिकल्या, त्यांना एक स्वप्न पडलं की आपण चैतन्य भागवताची पोथी वाचत आहोत म्हणून. ती पोथी त्यांनी पाहिली नव्हती आणि लिहाय वाचायचा तर प्रश्नच नाही. म्हणजे 1875 सालची गोष्ट, त्याच्या आधी 15-20 वर्ष, कारण ते आत्मचरित्र त्यांनी लिहिलं 75 साली. तर त्यामुळे पण केवळ हे स्वप्न साकार करण्यासाठी त्या जिद्दीने शिकल्या, वाचायला शिकल्या, लिहायला शिकल्या आणि आपलं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. म्हणजे स्त्रियांची स्वप्न बघण्याची ताकद आणि ते स्वप्न पूर्ण करायसाठी लागणारी शक्ती, इतकं मानसिक बळ त्यांनी मिळवलं होतं. इतकं आश्चर्य वाटतं. म्हणजे त्या जेव्हा वाचत असत तर त्यांच्या घरी परत आलेल्या बालविधवा 2 नंदा होत्या आणि त्या वाचणं म्हणजे खूप मोठा गुन्हा करणं आहे, स्त्रियांनी वाचन लेखन करणं हे दिसू नये म्हणून दारावर पहारेकरी ठेवत होत्या आणि मग त्या वाचत होत्या. इतकी त्या काळची समाज परिस्थिती होती. आणि दुसरं आपल्याकडचं जे मराठीतलं पहिलं आत्मचरित्र आहे ते 1910 साली आमच्या आयुष्यातील आठवणी रमाबाई रानडेंचं. आणि या सगळ्या जुन्या आत्मचरित्रांमध्ये शिक्षणासाठीचा संघर्ष खूप वेगवेगळ्या पद्धतीने काय काय त्यांना तोंड द्यावी लागले आणि स्त्री शिक्षण किती कठीण होतं आणि केवळ न्यायमूर्ती रानडेंनी त्यांना मदत केल्यामुळे त्या शिकू शकल्या, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याही आत्मचरित्राचं वैशिष्ट्य इतकं गमतीदार वाटतं की न्यायमूर्ती गेले आणि ते आत्मचरित्र त्यांनी संपवलेलं आहे. वास्तविक त्यांनी जे प्रचंड काम केलं, म्हणजे सेवा सदनची स्थापना त्यांनी केली, एरवडा तुरुंगाच्या त्या मानद सदस्य होत्या, या पंढरपूरच्या यात्रेच्या वेळेला सेवा सदनच्या मुलींना घेऊन त्या व्हॉलेंटियर म्हणून व्हॉलेंटियर्सला घेऊन जात असत, त्याचा उल्लेख नाही. पहिलं नर्सिंग त्यांनी काढलं कॉलेज म्हणजे सेवा सदनच्या इथे, त्याचा उल्लेख नाही. म्हणजे आता आपण जी महिलांची उद्योजिका प्रदर्शनं लागतो त्याची सुरुवात रमाबाई रानडेंनी केली. पहिलं फॅन्सी फेअर भारतातलं त्यांनी लावलं.
पण स्वतःच्या कार्याबद्दल चकार शब्द नाही. म्हणजे न्यायमूर्ती गेले आणि ते आत्मचरित्र संपलं. बरं. म्हणजे स्त्रिया स्वतःबद्दल बोलू सुद्धा शकत नसत. म्हणजे हो. एकंदर स्त्री आत्मचरित्राचे टप्पे पाहिले तर खूप गमतीदार आढळतात. बरोबर. की पहिली स्त्रियांची जी पहिल्या लाटेतली आत्मचरित्र आहेत ना, ती केवळ नवऱ्याबद्दलची आहेत. नवरा किती मोठा होता, पती परमेश्वर, त्याच्यामुळे मी शिकली, मी मोठी झाली. म्हणजे आपल्या कर्तृत्वाचं सगळं श्रेय नवऱ्याला द्यायचं आणि पती परमेश्वर मानणारी ही पहिल्या प्रकारची आत्मचरित्र हो. होती. आणि तुम्ही जवळपास 250 आत्मचरित्रांचा अभ्यास केलेला आहे माधुरीताई. मग कशासाठी हा अभ्यास तुम्हाला करावा असा वाटला? काय तळमळ होती मनामध्ये? काय नाही, स्त्री जीवन समजून घ्यायचं बस. बरं. आपल्या म्हणजे कसं बदललं, काय बायकांनी केलं, आणि ज्या लोकांची आपण आत्मचरित्र वाचतो ती यशस्वीच व्यक्तींनी लिहिलेली असतात जनरली. त्यामुळे त्या कशा मोठ्या झाल्या, यशाची तंत्र आणि मंत्र काय आहेत, आणि स्त्री म्हणून त्यांना समाजाशी कसं लढावं लागलं याचा अभ्यास करायसाठी खरं म्हणजे मी सगळी आत्मचरित्र वाचली. हो. त्याचे मी एक 5 निरीक्षणं सांगते. बरं. दुसऱ्या आईची जी आत्मचरित्र आहेत ना, ती दोघांची मिळून आहे. बरं. थोडं स्वतःबद्दल त्या लिहायला लागल्या. आत्मचरित्रांची जी तिसरी लाट आहे ना, ती नवऱ्याबद्दलच्या तक्रारी करणाऱ्या आहेत. म्हणजे मल्लिका हिचं जे खूप गाजलेलं होतं, मला उद्ध्वस्त व्हायचंय म्हणून, ते अतिशय त्याच वेळेला लाभा आलं होतं. म्हणजे नवरा किती दुष्ट, वाईट, त्यांनी मला किती त्रास दिला, अशा प्रकारची होती. तिसरी जी आत्मचरित्र आहेत ना, ती खरं म्हणजे मी काय केलं हे स्वतः सांगणारी स्वतःबद्दलची आत्मचरित्र ही शेवटच्या लाटेत आलेली आहेत. बरं. म्हणजे स्वतःबद्दल बोलायला लागायला स्त्रियांना किती वेळ लागला हो. हे लक्षात येतं. बरोबर. आणि आता हळूहळू व्यक्त व्हायला लागल्या आहेत स्त्रिया. जेव्हा की 200 वर्षापूर्वी सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला तो एक पाया रचवून दिला, उत्कृष्ट बीज जे जमिनीत रुजल्या गेलं सावित्रीबाई रूपानी, ते आज आपण बघतोय. आणि इतकं पुढे आपण गेलेलो आहेत. आज बघतो ना, स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेलेल्या आहेत. आपल्यासारखे समाज सेवा करणारे लोक पुढे ही वाटचाल नेतच आहेत. तर काय सांगाल की सावित्रीबाईंच्या या लिखाणावर म्हणा किंवा त्या काळामध्ये समाजाच्या बद्दलचे भेडसावणारे प्रश्न, मग त्यात त्यांनी शेतकऱ्यांचाही विचार केलेला आहे, त्यात त्यांनी निसर्गाचा सुद्धा विचार केलेला आहे. तर निसर्गाप्रती तेव्हाच त्यांनी सांगितलं की किती सजग राहणं गरजेचं आहे, जी आज आपल्याला समस्या भेडसावत आहे. तर कसा हा मुद्दा तुम्ही स्पर्शून जाल, काय सांगाल? पर्यावरणाचा विचार त्या वेळात खरं म्हणजे पर्यावरणाचा विध्वंस हा शब्दच अस्तित्वात नव्हता. आता पर्यावरणवाद्यांच्या चळवळी आल्या, मग रिड्यूस, रियूज, रिसायकल, आणि असं पर्यावरणाच्या रक्षणासाठी खूप कृतिशील असायला पाहिजे असं आता जे आपण बोलतो ते 150 वर्षांपूर्वी बोलणं, त्याचा विचार करणं, हेच खरं म्हणजे त्यांचं क्रांतिकारकत्व आहे. बरोबर. आणि जा शिक्षण घ्या, कष्टाळू व्हा, स्वावलंबी व्हा, ही जी त्यांची शिक्षणाची जी कविता होती, जी आजही किती उपयोगाची आहे. तर आज प्रत्येक स्त्रीने शिक्षण घ्यायला पाहिजे हे तर आहेच, पण जी मनामध्ये इच्छा आहे ती इच्छा सुद्धा तिने पूर्ण करायला हवी. त्या दृष्टीने काय सांगाल की त्यावेळेचे त्यांचे हे विचार किती समर्पक ठरतायत? समर्पक आहे. स्त्रियांनी आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे. म्हणजे शिक्षण घेतलं म्हणजे बघा किती टप्पे आहेत की म्हणजे सगळ्या लोकांना असं वाटत होतं की स्त्री शिकली म्हणजे ती सुखी होईल. हो. स्त्री शिक्षणामुळे ती काही सुखी झाली नाही, उलट तिच्या जाणीवा वाढल्या, अपेक्षा वाढल्या, त्यामुळे असंतुष्टी वाढली. मग दुसऱ्या टप्प्यावर लोकांना असं वाटलं की नाही, ती नोकरी करायला लागली, आत्मनिर्भर झाली म्हणजे ती सुखी होईल. पण नोकरी केल्यामुळे ती सुखी झाली असंही लक्षात येत नाही. उलट घरची कामं करा, नोकरीची कामं करा, घरच्या आव्हानांना तोंड द्या, बाहेरच्या आव्हानांना तोंड द्या, शिवाय कामाच्या ठिकाणी होणारा म्हणजे सेक्सुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस हा मुद्दा वेगळा. त्यामुळे स्त्रियांच्या समस्या सोडवणारी जादूची कांडी अजून तरी अस्तित्वात आलेली नाही. आणि जोपर्यंत जीवनाच्या सर्व क्षेत्रात 50% महिला दिसत नाहीत, ज्या लोकसंख्येत आहेत, हो, तितक्या सर्व ठिकाणी जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत सावित्रीबाईंच्या काम सुरूच राहणार आहे आणि ते सगळ्यांनी तळमळीने करावं लागणार आहे. बरोबर. आता आपण म्हणतो ना की स्त्री शिक्षित झाली, हे एक चित्र आहे. दुसरी बाजू आपण अशीही बघतो की काही स्त्रिया शिक्षणापासून अजून वंचित आहेत. तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचणं किती गरजेचं आहे? आपली संस्था कशी त्या पद्धतीने पुढे जाते, ते उपक्रम राबवते आहे? मुलींच्या शिक्षणाला सर्व प्रकारची मदत करणं हे तर आम्ही करतच असतो. म्हणजे त्यांना परीक्षेची भीती घालवण्यासाठी कार्यक्रम घेत असतो, परीक्षेला कसं तोंड द्यायचं, परीक्षेच्या काळचे ताणतणावाचं नियोजन कसं करायचं, आणि मुली शाळेत न जाण्याची जी कारणं आहेत ना ती दूर करणं आवश्यक आहे. एक तर काय होतं की खूपदा बालविवाहामुळे स्त्रीचं शिक्षण सुटतं, दुसरं घरातील लहान भावंडांना सांभाळावं लागतं, तिसरं गरिबी असते, ती स्वतःच मजुरी करायला जावं लागतं, शिवाय खूपदा गावात 4थीच्या वर शाळा नसते, दुसरीकडे जावं लागतं, आणि त्या जाण्याच्या दरम्यान नदी नाले ओलांडून जाणं, ट्रान्सपोर्टेशनची योग्य व्यवस्था नसणं, ते तिच्यासाठी कठीण होतं. तिथेही गेल्यानंतर शाळेमध्ये कदाचित महिला शिक्षिका नसते, टॉयलेट्स नसतात,
पाणी नसतं. कितीतरी मुली तर पाळीच्या दिवसात शाळेत जातच नाही कारण स्वच्छ टॉयलेटच नसतात. हो. पाणी सुद्धा पित नाही. म्हणजे शहरातल्या सुशिक्षित शाळांमधल्या मुली सुद्धा वॉशरूमला जावं लागेल आणि वॉशरूम भरपूर नाहीत म्हणून पाणी सुद्धा पित नाहीत. बरं. त्यामुळे इतक्या गोष्टी ह्या दूर करणं गरजेचं आहे की तुम्हाला स्वच्छ टॉयलेट आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, शाळेत शिक्षिका आहे का. शहरात अशा गोष्टी होतात तर खेड्यात तर काय, म्हणजे शहरात किमान CCTV तरी काही शाळांमध्ये असतील. खेड्यातल्या शाळांची स्थिती तर अजूनच भयानक असते. म्हणजे वॉशरूम्स किती शाळांमध्ये असतील, ते स्वच्छ असतील का, तिथे पाणी बरोबर. असेल का, म्हणजे शिक्षक आपण येत असतील का. खूपदा शिक्षक शहरात राहतात, ते खेड्यात कधी कधी जातात शिकवायला. पण त्या आपली शिक्षणाचा संस्था दर्जा मात्र या पद्धतीने अशी पावलं उचलते आणि नक्कीच तुमचा काउन्सिलिंगचा एक मोठा रोल आहे आणि काउन्सिलिंगमुळे बरेच प्रश्न सुटू शकतात हेही आपल्या सगळ्यांना माहीत आहे. इथे थांबूया, ब्रेकची वेळ झाली आहे. दर्शको, ही चर्चा अशीच पुढे सुरू राहील, पण इथे थांबूया आणि घेऊया एक छोटासा ब्रेक. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. सावित्रीबाई फुले सामाजिक परिवर्तनाची आद्य प्रणेती या शीर्षकाअंतर्गत आपण बोलत आहोत आणि लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या माधुरीताईंकडनं छान मार्गदर्शन याविषयीचं मिळत आहे. जाता जाता काही मुद्दे त्यांना स्पर्श करून जाऊया. माधुरीताई, अतिशय महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य सावित्रीबाई फुलेंचं आपण जाणून घेतलेलं आहे. त्यानंतर शैक्षणिक कार्यही जाणून घेतलं आहे. सावित्रीबाई स्वतः खूप वाचन करायच्या आणि ते वाचन, ते मुद्दे ज्योतिबांना पत्रारूपी ते पाठवायचे. म्हणजे वाचनाने किती माणूस प्रगल्भ होत जातो हो, त्या काळात त्यांनी तेही आपल्याला सांगितलेलं आहे. तर या काळाशी निगडीत माझा हा प्रश्न आहे की आजची पिढी थोडंसं तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जरा वाहत जात आहे. तर कुठेतरी त्यांनी सावित्रीबाई फुले म्हणा किंवा इतर साहित्यिकांचंही वाचन करावं, थोडक्यात वाचन संस्कृतीकडे वळावं. काय सांगाल तुम्ही? वाचायला तर भरपूरच पाहिजे सगळ्यांनीच. हो. कारण आजकाल सगळ्या आईवडिलांची किंवा सगळ्या एकंदर समाजाची तक्रार अशी आहे की आजची तरुण पिढी वाचत नाही. स्क्रीन टाईम वाढलेला आहे. मोबाईलवर सतत व्हिडिओ गेम खेळत असतात आणि काय काय ते भयानक गेम्सचे परिणाम, त्यातून होणारी आत्महत्या, अशा अनेक गोष्टी आपण ऐकत असतो. त्यामुळे वाचन, जो वेळ मिळेल तो वाचनाकडे घालवायला पाहिजे सगळ्यांनी. पण हे इतकं सोपी नाही आहे. मुलांनी जर भरपूर वाचावं असं वाटत असेल तर आईवडिलांनी वाचायला पाहिजे. आईवडील ज्या घरात वाचताना दिसतात त्या वेळेला बरोबर मुलं वाचतात. म्हणजे आपण म्हणतो ना की आईवडील हे रोल मॉडेल आहे. आईवडील जसे वागतात तशी मुलं वागायला लागतात. आणि पुढे एक सायकोलॉजिकल वाक्य आहे की देअर आर नो प्रॉब्लेम चिल्ड्रन, देअर आर प्रॉब्लेम पॅरेंट्स. जे आईवडील असे तक्रार करतात की मुलं वाचत नाही, ते आईवडील स्वतः किती वाचतात हा प्रश्न आहे. त्यामुळे मुलांसमोर योग्य रोल मॉडेल ठेवणं आणि आईवडिलांनी सतत वाचणं हे महत्वाचं आहे. आणि शिवाय असं आहे की वाचताना काय वाचतो हेही महत्वाचं. बरोबर. आणि तुम्ही आजकाल अगदी गमतीदार दिसतात की तुम्ही वाचनालयात गेलात ना तर कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचल्या जातात, तर एकतर कथा, कादंबऱ्या, म्हणजे सगळी फंटॅसी. पण समाजात काय चाललं आहे याविषयीचं सामाजिक आणि वैचारिक आणि असं साहित्यिक खरं लेखन जे आहे ते फार कमी वाचलं जातं. ज्योतिष्यावरची पुस्तकं वाचल्या जातात, देव, धर्म, कर्मकांड, वास्तुशास्त्र याच्यावरची पुस्तकं वाचली जातात. पण माणसाला विवेकनिष्ठ करतील अशी, बुद्धिवादी, विवेकनिष्ठ, सामाजिक प्रेरणा देणारी अशी पुस्तकं फार कमी वाचल्या जातात. पण त्यातलाही त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे आजकाल सक्सेस लिटरेचर नावाचं जे पुस्तक, म्हणजे जो प्रकार निघाला आहे ना, तो खूप वाचला जातो. म्हणजे डेल कार्नेगीची पुस्तक असेल, 10 ॲटॉमिक हॅबिट्स दॅट विल चेंज युअर लाईफ, द मॅन हू सोल्ड हिज फरारी, म्हणजे यशाची गणितं सांगणारी पुस्तकं खूप वाचल्या जातात. हे आहे मात्र त्यात. बरोबर. म्हणजे एवढं साहित्य आपल्याकडे आहे, समृद्ध असा खजिना म्हणायला हरकत नाही. आणि प्रत्येक साहित्य आपल्याला काहीतरी शिकवून जाणारं, प्रेरणा देणारं आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण सावित्रीच्या लेखी स्वतःला म्हणवतो, तर त्यांच्या या कार्यातून काय प्रेरणा घ्यायला हवी आजच्या पिढीने म्हणा, प्रत्येकानेच? काय सांगाल? खूप संवेदनशीलता जपायला पाहिजे. कारण आणि लोकांना मदतीचा हात देणं हे आपण अगदी शिकायला पाहिजे. म्हणजे आजकाल असं झालं आहे की प्रत्येक माणूस म्हणजे एक स्वतंत्र युनिट आणि एक बेट झालेला आहे. शेजारी कोण राहतं हे आपल्याला माहिती नसतं. तर एकमेकांशी जोडल्या जाणं आणि एकमेकांच्या मदतीला जाणं, माणूस म्हणून माणुसकी जपणं, संवेदनशीलता जपणं. म्हणजे रस्त्यावर जर ॲक्सिडेंट होतो ना, लोक रील काढत असतात पण त्या मरणाऱ्या माणसाला मदत करत नाही. किंवा ॲक्सिडेंट झाला तर पळून जातात कारण पोलिसांचे झंझट मागे लागेल, पाहणारेही बघत राहतात. त्यामुळे माणुसकी वाढवणं, संवेदनशीलता जपणं, आपण माणूस म्हणण्याच्या लायकीचे होणं, बेटर व्हर्शन ऑफ अवरसेल्व्स असं करणं,
हे गरजेचं आहे. बरोबर. आणि त्या काळात सावित्रीबाई फुलेंनी जे विचार मांडलेत, जे आजच्या काळात लागू होतात, त्या पद्धतीने कशी पावलं उचलायला हवेत, कसा आपण स्वतःत बदल करायला हवा? समाजाचा सतत विचार करणं, सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनच त्या ओळखल्या जातात. त्यामुळे समाजाचा सतत विचार करणं, समाजाशी बांधून घेणं, जोडून राहणं आणि आपली सपोर्ट सिस्टीम तयार करणं हे सगळ्यांनी करायला पाहिजे. बरोबर. आता इतके वर्ष तुम्ही सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कार्य केलं, लेखनाचा प्रवासही प्रदीर्घ असा आपला ठरलेला आहे. तर काय अजून पुढे यावर तुम्हाला काम करायचं आहे, काही लिखाण करायचं आहे, कुठले समाजातले असे भेडसावणारे मुद्दे पुढे आणायचे आहेत? म्हणजे आता गमतीदार असं आढळतं की कितीही म्हटलं ना मी, की शिकल्या तरीही प्रश्न संपले नाहीत, नोकरी करायला लागल्या तरीही प्रश्न सुटले नाही. प्रश्न संपत नाहीत, प्रश्नांचं स्वरूप बदलतं हो. असं आपल्या लक्षात येतं. तर आत्ता असं वाटतं की ज्या अगदी मायनॉरिटीमध्ये महिला आहेत ना, म्हणजे एकट्या राहणाऱ्या स्त्रिया असतील, कुमारिका असतील, विधवा असतील, यांचे प्रश्न प्रामुख्याने कोणीतरी हाती घेण्याची गरज आहे. म्हणजे बरोबर. गमतीदारपणे आम्ही म्हणत असतो की बायकांमध्ये पण एक चातुर्वर्णी आहे. हो. म्हणजे कुमारिका, सौभाग्यवती, विधवा, परित्यक्ता, मुलाची आई, मुलीची आई, हे इतके सगळे स्त्रियांमध्ये भेद आहेत. ते नष्ट करणं हे सगळ्या महिला संघटनेपुढचं आव्हान आहे. म्हणजे लग्नात जर तुम्ही बघितलं, त्या वरमायचा ताठा म्हणजे मुलाच्या आईचा ताठा आणि तिची वरवर इतके लोक करत असतात. तर हे बदलायला पाहिजे कुठेतरी आणि सगळीकडे समानता यायला पाहिजे. म्हणजे स्त्री पुरुष समानतेसाठी प्रयत्न करणं हे सगळ्या समाजाचंच उद्दिष्ट आहे. आणि स्त्री पुरुष समानता ही जितकी महत्त्वाची आहे, तितकी स्त्री स्त्री समानताही महत्त्वाची आहे. स्त्रियांमध्ये सुद्धा भेद नसायला पाहिजे. बरोबर. आणि स्त्री पुरुष समानतेचा अर्थ इतका चुकीचा लावला जातो, तर त्याचा योग्य म्हणजे जे जे पुरुष करतात ते चांगलं, ते श्रेष्ठ असं नाही आहे. स्त्री आणि पुरुष हे निसर्गतः वेगळे आहेत आणि ते वेगळे पण जपत समानता म्हणजे परस्पर पूरकता, परस्पर पोषकता आणि परस्परावलंबन. बरोबर. म्हणजे स्त्री पुरुष समानतेचं हे पक्क सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की समानता आणायची म्हणजे काय करायचं, तर ते कुठलंही आपले रिलेशन हे परस्पर पूरक असले पाहिजे, परस्पर पोषक असले पाहिजे आणि परस्परावलंबी असले पाहिजे. सगळ्या नात्यात जर समानता असेल ना, तर अन्य अत्याचार आपोआपच कमी होईल. आणि अजून एक पालकांनी आवर्जून करायची गोष्ट म्हणजे आपल्या मुलाला, म्हणजे मुलींना तर अनेक प्रकारे उपदेश केले जातात. हो. तू असं वाग, तशी वाग, असे कपडे घाल, साच्यात घरात हे वगैरे, पण मुलांना कधीच कोणी काही सांगत नाही. तर स्त्रियांचा आदर करायचा, सन्मान करायचा आणि स्त्री म्हणजे केवळ शरीर नाही तर आत्मा, बुद्धी, मन असलेले स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली एक स्त्री आहे. बरोबर. तिला तू बरोबरीचा दर्जा दे, मैत्रीण मान आणि तिच्या पूर्ण व्यक्तिमत्वाचा आदर कर, हे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला सांगायला पाहिजे. म्हणजे फोकसिंग म्हणजे शिफ्टिंग द गिअर्स असं करायला पाहिजे. हो. आता म्हणतं सगळ्या जन आंदोलनांचा, चळवळीचा सगळ्यांचा फोकस स्त्रियांवर होता, तो आता पुरुषांवर करायला पाहिजे आणि त्यांना पण चांगलं माणूस होण्याचे आव्हान करायला बरोबर. पाहिजे. म्हणजे भेदभाव नको, समसमानता हवं, हे त्या काळात सावित्रीबाई फुलेंनी ओळखलं होतं आणि त्यानुसार मग त्यांनी असे विविध उपक्रम राबवून शिक्षणाची चळवळ उभी करून हे चित्र आज आपण बघतोय की आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल आहेत. म्हणजे जमिनीत बी रुजली की त्याला खत पाणी मिळालं की त्याचा वटवृक्ष होतो. तसं सावित्रीबाई फुले रूपी उत्कृष्ट बीज आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यांनी हे बीज, शिक्षणाचं बीज समाजात रुजवलेलं आहे. त्यामुळे आपण सदैव ऋणी राहूच आणि त्यांचं कार्य असंच पुढेही चालत राहू देऊ. आणि आपल्यासारखे समाजसेवक प्रत्येकाला सदैव मदतीचा हात देणारच, यात शंका नाही. तर माधुरीताई, तुमच्या पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण इथे आलात आणि छान संवाद साधलात. दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीने आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.